पप्पा, मी असून आपल्या घरात चटोरा माल कसं काय नसणार? पैसेच पैसे आता. हॅलो हॅलो सगळ्यांना नमस्कार, दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही सगळेजण? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही म्हणत असाल आज तर सकाळी सकाळीच भांडे धुतानाच व्हिडिओ घेतला प्रीतीताईने. नाही, तसं काय नाही आहे. सकाळचं काय जे रुटीन होतं ना ते सगळं झालं आहे माझं. पण व्हिडिओ मी भांडे धुवायच्या वेळेला सुरुवात केली. आणि म्हणजे खूपदा असं असतं की म्हणजे इच्छा असताना पण काही वेळेला व्हिडिओ घेतला जात नाही. कारण अभी मेरी मम्मी किचन में टावर ही गई काही. मग ताई काय म्हणता तुम्ही सगळेजण? कसं काय चालू आहे तुमचं सगळ्यांचं? माझं तर मस्त चालू आहे. थोडीशी धावपळ होते आणि बाहेरचं जे काम चालू आहे त्याच्यामुळे घरात खूप सारी धूळ येते आणि ती मी सतत आवरत राहते. असं माझं चालू आहे. आणि माझं जे काय चालू आहे ते तुम्हाला व्हिडिओमधून दिसतंच आहे. पण मग तुमचं सगळ्यांचं कसं काय चालू आहे ते मला कळतच नाही. मग त्याच्यामुळे फक्त मीच एकटी माझी काहीतरी सांगत राहते तुम्हाला गोष्टी. पण तुम्ही पण माझ्यासोबत शेअर करा ना, मला तेव्हा छान वाटेल. तुम्ही पण बोलत चला. मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचते आणि मला छान पण वाटतं सगळ्यांच्या कमेंट्स वाचायला. बरं, अजून एक गोष्ट पण बोलायची होती तुम्हाला. कालच्या व्हिडिओमध्ये काही ताई सांगत होत्या की तुम्ही ना क्रिएटिव्ह छाया म्हणून एक चॅनल आहे, त्यांचे व्हिडिओ बघा म्हणे आणि तिथून काही आयडिया घ्या आणि तुमचं टेरेस गार्डन पण तसं बनवा. तर बघा, माझ्या डोक्यात जी काही आयडिया आहे ती मी तुम्हाला सांगते की मला टेरेस गार्डन बनवायचं तर आहे. मागच्या दारी मला छान असं चूल घर करायचं आहे, खेड्यागावामध्ये असतं तसं. पण कसं असतं ना, आता तुम्ही चांगल्या मनाने सांगतायत मला आणि मी बघेल बी कोणाचं तरी, आणि बघितल्यानंतर समजा मी एखादी आयडिया तिथून घेतलीच समजा, पण मग काही बघणाऱ्या ताई अशा पण असतात बरं का की त्या अशा पण कमेंट्स करू शकतात की तू ना अमुक अमुक एखाद्याची ना कॉपी करते आणि त्यांची कॉपी करून तो तसे व्हिडिओज बनवते. त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की माझी स्वतःची जी क्रिएटिव्हिटी राहील, माझी स्वतःचं जसं माझं डोकं चालेल तसंच मी बनवेल आणि तसंच हे करेल. मला तुमचा काही राग नाही सांगण्याचा, तुम्ही चांगल्यासाठीच सांगितलं. पण कसं असतं ना, मागे पण मी कुणाचेच व्हिडिओ म्हणजे मला बघायला सुद्धा वेळ नसतात. बऱ्याच वेळेला मला काही ताईंचे व्हिडिओज आवडतात ना, त्यांचेसुद्धा मला बघायला वेळ नसतो. आणि तसं माझ्या हिशोबानेच माझं जे रुटीन असतं तेच मी शेअर करत असते तुमच्यासोबत. वय 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 केशव पकड. कशी झालं? बरोबर झालं पहिले. डोंट नो व्हॉट. तसं काय पकडलं तुम्ही? एकाच ताईंनी 4 बॉटल ऑर्डर केलेल्या आहे हेअर ऑइलच्या. तुम्ही कधी ऑर्डर करतायत? तर आता आम्ही तिथंच निघालो आहे. दुसरं काम पण आहे गावात जाण्यासाठी आणि त्या ताईंच्या डायरेक्ट 4 बॉटल त्यांनी ऑर्डर केलेल्या आहे हेअर ऑइलसाठीच्या. तर चला, त्यांना त्या बॉटल पण देते आणि जे काही काम आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच. चला, मी काय म्हणते, आधी तुमच्यावरच ट्राय केलं होतं ना मी, तर काय तुमचा रिझल्ट आहे ते मला शेअर करा म्हणजे जे काही आपले व्ह्यूवर्स आहेत सगळ्यांसोबत. नमस्कार मंडळी. माझे केस नाही का खूप गळत होते, तर आता बऱ्यापैकी ते गळती थांबलेली सगळीच आणि नवीन केस आलेले आहेत. बेबी हेअर्स. छान म्हणजे फरक वाटला. पण फक्त आहे की आपल्याला तो वास थोडासा सहन होत नाही. हां, फक्त आपल्याला सहन करायचं. ते कसं त्याच्यात कोरपळ मेथी दाणे असतात ना त्याच्यामुळे. आणि बिफोर आफ्टरचा तुम्ही जर म्हणत असाल तर फोटो लावून देईल मी साईडला तुम्हाला स्क्रीनवर. तुमचं लावण्याच्या आधी तरी कंटिन्यू लावलं जात नाही तुमचं, म्हणजे जे आठवड्यातून 2दा आठवड्यात एखाद्या वेळेस लावतो, कधी 2 आठवड्यात एकदा लावलं जातं. तेच ना. पण तरी मग तेवढं असून चांगलं आहे. पण तुम्ही आठवड्यातनं 2दा वापरलं तर नक्की रिझल्ट तुम्हाला एका महिन्यात जाणवेल. चला बाय. पण तरीसुद्धा बरं का, मला मागच्या वेळेला माझं वाटतं तो चकलीचा व्हिडिओ होता. आईने चकली बनवलेली होती आणि काहीतरी होतं ते, मला आता आठवत नाही. तर त्या व्हिडिओखाली अशी कमेंट होती की म्हणे सुवर्णाताईची कॉपी नका करू म्हणे. आता तुम्हीच मला सांगा,
मी त्यांची कॉपी कसं काय करेल बरं? त्यांचं रुटीन त्या सांगतात, त्यांचे नातेवाईक वेगळे, त्यांच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या, माझं रुटीन वेगळं, माझे कामं वेगळे, तेच मी सांगेल, तेच मी शेअर करेल. आणि रेसिपी तर ह्या तर आता माझी आई तर किती वर्षापासून ते रेसिपी किंवा चकली आमच्या घरांमध्ये आम्ही लहानपणापासून ती करतो, खातो. आणि त्यांनी सहज सांगून दिलं की म्हणे तू अमुक अमुक अशा कॉपी करते म्हणे. पण त्याच्यामुळेच मला सांगावं असं वाटलं की तुम्ही तरी चांगल्या मनाने सांगतात की अमुक इथून आयडिया घे. आता हे कसं असतं माहिती आहे का, माणूस कुठंतरी बघतो, पाहतो, ऐकतो, वाचतो, तेव्हाच आपण शिकत असतो. डायरेक्ट ठीक आहे, काही गोष्टी असतात त्या क्रिएटिव्हिटीच्या असतात, त्या स्वतःच्या म्हणजे माइंडमधून येतात, त्या ठीक असतात. पण अशा ठराविक ज्या गोष्टी असतात, रेसिपी झालं, काही झालं, हे आपण कुठून तरी बघूनच शिकतो. पण तरीसुद्धा ती रेसिपी नव्हतीच तशी कुठून पाहिलेली, पण तरी अशा कमेंट्स आलेली होती. त्या म्हणजे एकच होती कमेंट आलेली. आणि मला आहे ना त्याच्यामुळेच हे नको वाटतं ताई, कारण असं कोणी बोलून जातं तर मग ते बरोबर नाही वाटत. सांग. पैशांचं झाड घेतलंय म्हटलं, पैसे आता. हे बघ, इथं पण घेऊन घ्या. हा कलर किती छान आहे. बाहेर इतकी जास्त हवा चालू आहे ना डायरेक्ट आमच्या इथं. आणि मम्मी आता इथे चहा बी बनवते. आता आम्हाला चहा बनवायचा आहे बाहेरचं दादा त्यांच्यासाठी, आणि आम्ही पण घेऊ थोडा चहा. आता मार्केटमधून आलो, घरी आली, इतकी छान मस्त हवा चालू आहे ना, ते खरंच आपलं घर, ते आपलं घर असतं मस्त. पण म्हणजे बघा तुम्ही, झाड इतके हवे एवढे उडतात, त्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की बाहेर मागच्या घरी किती हवा चालू आहे. असं सगळं दाखवून चला चहा ठेवते इकडं. तो दरवाजा लावावा लागेल. हे बघ, गॅस अजिबात थांबत नाही, खूप गॅस होतो. हॅलो गाईज, माझी बहीण आता बनवते कॉफी बनवते. पाहुद्या गाईज कशी बनली आहे. कॉफी लागत आहे तू कशी बनली. मस्तच बनेल ना गाईज. बाहेरचा मौसम मस्त व्ह्यू येतो इथून. व्हॉट इज दिस? कोंबडी का? पुन्हा इतका पाऊस सुटला आमच्या इथं, खूप जास्त पाऊस सुटला आणि लगेच ऊन पण पडून गेलं आणि छान पुन्हा गार हवा पण सुरू होऊन गेली. आता म्हटलं संध्याकाळ झाली, जरा केसांना कंगवा फिरवते. आणि यांचा आता पावसाचं वातावरण असल्यामुळे कांदा भजी खाण्याचा मूड झालेला होता. आता नवरोबाची फरमाईश म्हटल्यावर करायलाच लागतील म्हटलं. मग मी छान अशा कांदा भजी केली, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी पण शूट केलेली आहे, तर नक्की बघा. मस्त श्वास वगैरे काही शेजर चटणी आहे का मावाकडे? मग आहे ना पप्पा. आणली तू शेजर चटणी? पप्पा, मी असून आपल्या घरात चटोरा माल कसं काय नसणार. दे माहिती. आणि संध्याकाळचा व्ह्यू आपल्या मागच्या दारी असा दिसत होतं पा. इतकं सुंदर लाल लाल असं आकाश झालेलं होतं. आणि इथं बराच वेळ म्हणजे तरी साधारण 15 मिनिटे बसली आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. असा होता आजचा व्हिडिओ.